नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या गणेशदा एक्सप्लोरर या यूट्यूब चॅनलवर. आज आपण जाणार आहोत पैसखांब मंदिर दर्शनासाठी. पैसखांब हे मंदिर अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे. ते स्थळ नेवासे गावच्या पश्चिमेला आहे. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी त्या खांबाला टेकून बसून लिहिली असे समजतात. ज्ञानदेवांनी त्या स्थळाचे वर्णन काही अशा शब्दामध्ये केले आहे. त्रिभुवनैक पवित्र अनादि पंचक्रोश क्षेत्र, जेथे जगाचे जीवनसूत्र श्री महालया असे अशा शब्दामध्ये केले आहे. ज्ञानदेवादी भावंडे पैठणहून शुद्धीपत्र घेऊन पुन्हा आळंदीकडे प्रस्थान करताना नेवासा येथे आली. तेथील परिसर गोदावरी आणि प्रवरा या दोन नद्यांच्या खोऱ्यात बसलेला निसर्गरम्य, शांत व अद्भुत आहे. त्या ठिकाणी ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या रूपाने वारकरी पंथाची व पर्यायाने महाराष्ट्र धर्माची, मराठी भाषेच्या गौरवाची गुढी उभारली गेलेली आहे. हरिपाठाचे अभंग यांचीही निर्मिती तेथेच झाली. येथेच ज्ञानदेवांनी संपूर्ण जगताला हे विश्वची माझे घर असे म्हणून विश्वात्मकतेचा, अखिल मानवतेच्या कल्याणाचा पसायदानरूपी महामंत्र दिला. तशी वारकऱ्यांची श्रद्धा आहे. ज्ञानदेवांनी शके 1212 म्हणजेच इसवी सन 1290 मध्ये या खांबाला टेकून समोरच्या श्रोतवृंदाला गीतेवर प्रकृत भाषेत निरूपण केले. ते श्री सच्चिदानंद बाबांनी लिहून घेतले. वारकरी पंथातील भाविक त्या खांबामध्ये ज्ञानदेवांचेच अस्तित्व पाहतात. ज्ञानेश्वरीसारख्या अभिजात ग्रंथ निर्मितीची साक्षात खूण आणि ज्ञानदेवांच्या अलौकिक अस्तित्वाचे प्रतीक म्हणजे पैसाचा खांब होय. त्यामुळे गावाला महात्म्य लाभले आहे. पैसखांबावरती जो कोरलेला मजकूर आपल्याला पाहावयास मिळतो तो पुढील प्रमाणे आहे. ओं नमः विश्वेश्वराय पितामहेन यतपूर्व षटक जगद्गुरो अखंडवर्ती तैलार्य प्रतिमास सदा ही तत ना षटक संख्या देय अचंद्र सुएक करोति दुष्टम तस्य पूर्वे वर्जत्यत मंगलम महाश्री. मंदिराच्या बाजूलाच लागून केदारी बाबा यांच्या समाधीचे दर्शन आपल्याला होते.
पुढे आपण मंदिराच्या मागील बाजूस आल्यानंतर आपल्याला राम, लक्ष्मण आणि सीतामातेचे दर्शन होते. तसेच दत्तगुरूंचेही दर्शन आपल्याला इथे होते. दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर थोडा वेळ विसावण्यासाठी मंदिर प्रांगणात बसण्याची सोय केलेली आहे. मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करून मुख्य प्रवेशद्वाराच्या जवळ आल्यावर आपल्याला समोर पिंपळाचा वृक्ष आणि त्यासमोर असणारे तुळशी वृंदावन आपल्याला नजरेस पडते व तेथे पुन्हा एकदा नतमस्तक होऊन आपण पुढे जातो ते म्हणजे वैकुंठवासी गुरुवर्य हरिभक्त परायण बन्सी महाराज तांबे यांच्या समाधीस्थळाकडे. तर मित्रांनो, आम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.